Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 7th standard English poem Please Don't Read This Poem. Title of the poem is Please Don't Read This Poem. Please don't read this poem म्हणजे कृपया ही पोयम वाचू नका. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज म्हणजे कृपा करून, डोंट म्हणजे हे करू नका, रीड म्हणजे वाचणे, पोयम म्हणजे कविता. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दिस पोयम. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द डिटेल मीनिंग ऑफ दिस पोयम. लेट्स स्टार्ट द पोयम. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. Besides, I am sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you, it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family, too, will likely forget that you exist. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. There is only one solution. Here's what you will have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. The poet of this poem is Ken Nesbitt. Now friends, we discuss about the detailed meaning of this poem. Please don't read this poem. It's only meant for me. कृपा करून ही कविता वाचू नका. ही फक्त माझ्यासाठीच आहे. प्लीज म्हणजे कृपा करून, डोंट म्हणजे हे करू नका, रीड म्हणजे वाचणे, पोएम म्हणजे कविता, मींट फॉर मी म्हणजे फक्त माझ्यासाठीच आहे, ओनली म्हणजे फक्त. बिसाइड्स, आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. याशिवाय माझे असे ठाम मत आहे की तुम्ही बाहेर जा आणि मनसोक्त खेळा, ही पोयम वाचू नका. बिसाइड्स म्हणजे याशिवाय, शुअर म्हणजे ठाम, खरोखर, आउटसाइड म्हणजे बाहेर, प्ले म्हणजे खेळणे. सो पुट द पोयम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. म्हणून ही पोयम आता तुम्ही खाली ठेवा आणि हळूच मागे फिरा. पुट म्हणजे ठेवणे, डाऊन म्हणजे खाली, स्लोली म्हणजे हळूच, बॅक म्हणजे मागे. हे, व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट इजंट व्हेरी नाईस. अरे, अजूनही का वाचता आहात तुम्ही ही पोयम? हे चांगले नाही. स्टील म्हणजे अजूनही, इजंट व्हेरी नाईस म्हणजे हे फार चांगले नाही. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. मी एक वेळेस तुम्हाला नम्रपणे सांगितलेले आहे. मला दोन वेळेस सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. वन्स म्हणजे एकदा, पोलाइटली म्हणजे नम्रपणे, ट्वाइस म्हणजे दोन वेळेस. आय एम टेलिंग यू, इट्स प्रायव्हेट. डू नॉट रीड वन मोर लाईन. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही पोयम माझी फार वैयक्तिक आहे. तुम्ही यापुढे आता एकही ओळ जास्तीची वाचू नका. प्रायव्हेट म्हणजे वैयक्तिक किंवा खाजगी. हे, दॅट्स वन मोर. नाऊ स्टॉप इट. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. अरे, पुन्हा तुम्ही जास्तीची ओळ वाचतच आहात. आता हे बंद करा. ही कविता तुमची नाही आहे, ही माझी आहे. मोर म्हणजे जास्त. इट्स माइन म्हणजे माझी आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. यू रिअली हॅव टू स्टॉप. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. तुम्हाला हे वाचण्याची परवानगी नाही आहे. आता हे तुम्हाला थांबावंच लागेल.
जर तुम्ही हे वाचणं बंद नाही केलं, ताबडतोब बंद नाही केलं, तर मी तुम्हाला शपथेवर सांगतो की मी पोलिसांना बोलवेन. अलाउड म्हणजे परवानगी असणे. रिअली म्हणजे खरोखर. क्विट म्हणजे थांबवणे किंवा सोडणे. इन्स्टंट म्हणजे ताबडतोब. स्वेअर म्हणजे शपथ. कॉप म्हणजे पोलीस. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. मग पोलीस तुम्हाला हातकड्या बांधून ओढून नेतील. हँडकफ म्हणजे हातकडी. ड्रॅग म्हणजे ओढून नेणे, फरफटत नेणे. ही विल लॉक यू अप इन जेल अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटील यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि ते पोलीस तुम्हाला तुरुंगामध्ये बंद करतील आणि कायमस्वरूपी तिथेच ठेवतील. आणि तोपर्यंत इतक्या दिवस तुम्हाला ते ठेवतील की कदाचित तेव्हा तुम्ही म्हातारे आणि कमजोर व्हाल. लॉक म्हणजे बंद करणे. जेल म्हणजे तुरुंग. लिव्ह म्हणजे ठेवणे. फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी. अंटील म्हणजे तोपर्यंत. ओल्ड म्हणजे म्हातारे होणे. फ्रेल म्हणजे कमजोर होणे. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. यू ओंट बी इव्हन मिस्ड. तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरून जातील आणि तुमची कुणाला आठवणसुद्धा येणार नाही. फॉरगेट म्हणजे विसरणे. मिस्ड म्हणजे आठवण. इव्हन म्हणजे सुद्धा. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुमचं कुटुंब विसरूनही जाईल की तुम्ही होतात की नाहीत. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि हे सर्व फक्त एवढ्यामुळे घडणार आहे कारण तुम्ही एक क्षणिक आनंदासाठी ही पोयम वाचली आहे. बिकॉज म्हणजे कारण. इन्स्टंट म्हणजे क्षणिक, थोड्या वेळासाठी. फन म्हणजे आनंद. इट्स टू लेट ॲमिगो, द पोएम्स नियरली डन. मित्रा, आता खूप उशीर झाला आहे. पोयम जवळजवळ पूर्ण होण्यात आहे. टू लेट म्हणजे फार उशीर. ॲमिगो म्हणजे फ्रेंड, मित्र. नियरली जवळजवळ. डन नियरली डन म्हणजे जवळजवळ पूर्ण होणे. देर इज ओनली वन सोल्युशन. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. दे शुडंट रीड इट टू. या सर्वावर एकच उपाय आहे जो तुम्ही करू शकता. तो म्हणजे तुमच्या मित्रपरिवारातील सर्व सदस्यांना सांगा की कोणीही ही पोयम वाचू नका. सोल्युशन म्हणजे उपाय. In this way, we completed this poem. Okay friends, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.